तर हॅलो मित्रांनो, आज या जागर युवा संस्कृतीच्या 2026 कार्यक्रमात स्वागत आहे. आणि आज ना आश्रमशाळेतील लहान मुलांचे त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि मोठ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा खेळ चालू आहे तिकडे. तर आता लहान मुलांचे जे हस्तकला आपण पहिले बघितली आणि आता त्यांचे ना रांगोळी स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शन बघून घेऊया या व्हिडिओतून. तर चला सुरू करूया. हा या मुलांचा प्रथम क्रमांक आहे. त्यांनी सवने आश्रमशाळेतील विद्यार्थ्याने हे एकदम उत्कृष्ट रांगोळी काढलेली आहे. बघा त्यांनी या रांगोळीमध्ये काय दाखवलेलं आहे. सर्व धर्म समभाव युनिट. प्रथम क्रमांकांची ती रांगोळी आहे. आणि इथं द्वितीय क्रमांकांची. वा, ही रांगोळी बघितल्यानंतर मला ना शाळेची आठवण आली. लहानपणी यार खराच म्हणजे ते एक शाळेचं हेच होतं, सिम्बॉलच होतं. सारे शिकूया पुढे जाऊया. एका पेन्सिलवरती दोघं मुले बसलेली आणि यार खरंच खूप छान, एकदम खूप छान रांगोळी काढलेली आहे. त्यानंतर इथे मोठा गट, इथे सुद्धा खूप छान रांगोळी काढलेली आहे. सब बडेंगे सर्व शिक्षा अभियान हे त्यामध्ये नाव काढलेलं आहे. यार एकदम लहान मुलांमध्ये खूपच छान कला आहे. मित्रांनो इथे बघा, आताच काही दिवसांपूर्वी आपल्या पालघर जिल्ह्यातील जे तारपावादक होते त्यांना भिकल्या दिंडा यांना जो पद्मश्री अवॉर्ड भेटला होता. तर त्या प्रकारे लहान मुलांनी खूप छान काढलेलं आहे. तारप्याचं रांगोळी काढलेलं आहे आणि पद्मश्री 2026 असे नाव दिलेलं आहे. एकदम उत्कृष्ट. त्यानंतर उज्ज्वल भविष्यासाठी रोज हाती घ्या पुस्तक. वा, तृतीय क्रमांकाचं हे रांगोळी आहे. एक नंबर. लहान मुलांमध्ये इतकी कला खरंच म्हणजे की ती काही करू शकतात. उद्याचे भविष्य ही लहान मुले आहेत. इथे सुद्धा सर्व धर्म समभाव वाची रांगोळी काढलेली आहे. इंडिया, भारत, खूप छान. मित्रांनो खरंच लहान मुलांमध्ये किती छान कला आहे ही या रांगोळीमधून आपल्याला दिसून येत आहे. चला लवकर. चल ना. हे कोणतं सराचं आहे, ते नाव काय नाही ना. आयुर्वेद जीवनाचे शास्त्र आरोग्य हे सुद्धा खूप छान काढलेले आहे रांगोळी. इकडे सुद्धा बालहत्या करू नये, पत्नी पाहिजे, मग मुलगी का नको. एकदम हे खूप छान या रांगोळीमधून खूप छान संदेश दिलेला आहे. इकडे सुद्धा खूप छान पद्धतीने काढलेले आहेत रांगोळी. आता पुढे बघूया. इथं तिचा नाश करू नका, तिला वाढवू द्या. तृतीय क्रमांक भेटलेला आहे. रांगोळीतून खूप छान आपल्याला दिसत आहे. याचा खूप मोठा अर्थ होतोय. सानी चार मध्यम गट. चला रांगोळ केंद्र कळमदेवी डोंगारी सवने यांनी तयार राहायचे. जाऊ का तिकडे विज्ञान प्रदर्शन. तांदळातून एकदम भारी अशी रांगोळी काढलेली आहे. प्रत्येक रांगोळीतून काही ना काही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथं मित्रांनो आता पण रांगोळी बघितली. विज्ञान प्रदर्शन आहे आणि त्यामध्ये एकदम खूप छान मुलांनी काढलेलं आहे. बघा हे कंपन्यांचं त्यातून धोर निघतो. इथे खाली वाहनांचा धोर, हे जल प्रदूषण दाखवलेलं आहे, हवा प्रदूषण दाखवलेलं आहे. प्रदूषण एक गंभीर समस्या. हे खूप छान. खूप सुंदर सादरीकरण केलं आहे. कुठे रे या तुला वेशभूषेच्या माध्यमातून
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जिवंत करण्याचं काम केलेलं आहे. जोरदार प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचे आहे. यानंतर कळमदेवी केंद्र, डोंगारी केंद्र, जल प्रदूषण. हा, जल प्रदूषण. ओय पोरींनो, तुमची शाळा कोणती? खुटल ना? खुटल ना? जमिनीची धूप होण्याचे प्रमुख कारण एकदम भारी बनवलं आहे. वा, तुझा कोणता प्रयोग आहे? पाणी आडवा पाणी जिरवा. पाणी अडवा पाणी जिरवा प्रयोग आहे ना? एकदम खूप छान. हा, शाळा कोणती तुझी? डोंगारी. एकदम मस्त. प्लॅन्ट सेल जोरदार टाळ्या वाजवून प्रेक्षकांना आपण वॉटर डिस्पेसर प्रतिसाद द्यावा. वॉटर डिस्पेसर मॉडेल हे त्यांनी या विज्ञान प्रदर्शनातून दाखवलेलं आहे. आणि ही खंबाळे आश्रमशाळा. आता आपण आपल्या केंद्राने तयार राहायचंय. तुझा काय प्रयोग आहे? माझा यो आहे. लाजू नको, बिंदास बोल, आपल्या गावठी भाषेत बोल. माझा मॉडेल आहे, याचे नाव प्रदूषण. ना? हा. तुला जशी माहिती सांगता येईल तशी बोल. काय नाही ही- लाजायला आपल्या भाषेतच बोल. आपल्या भाषेत बोल. काय नाही, यो जल प्रदूषण आहे. जल प्रदूषण. जल प्रदूषण आहे ना? जल प्रदूषण म्हणजे यो दवाखाना आहे. हा. दवाखान्यातून सांडपाणी निघणारा, या इमारतीतून सांडपाणी निघणारा, बरोबर. कारखान्यातून सांडपाणी निघणारा, तो सर्व नदीमध्ये टाकतात. जातोय. हा. नदीमध्ये शुद्ध पाणी असतो, तो अशुद्ध करतात. होय, हा. हो. नदीमध्ये मासे असतात, ते मरतात. हा. आणि त्यामुळे आपल्याला आजार होतो. हा, बरोबर. कोणकोणची जुलाब होतो, हा. त्वचे रोग होतो, हा. खोकला हा, होतो. हा. आणि यो वायू प्रदूषण. हे वायू प्रदूषण ना? हो, हा. यो वायू प्रदूषण. हा. वायू प्रदूषण म्हणजे हे कारखान्यातून धूर निघतो. हा. आणि हे वाहनातून धूर निघतो. भारतात जास्त लोक आहेत, तेव्हा जास्त गाड्या घेतात आणि धूर निघतो. तेव्हा धूर निघतो तेव्हा आपल्याला आजार होतो, फुफ्फुसांचा आजार. हा. यो ध्वनी हा. ध्वनी प्रदूषण म्हणजे मोठमोठा कार्यक्रम असतो, तेव्हा जोराने डीजे वाजवतात. हो, हे जोराने डीजे वाजवतात. आणि हे सायकल आणि हे वाहनांच्या हॉर्न वाजवले, जास्त आवाज येतो तेव्हा होतो. आणि त्याचे उपाय तुम्ही करेल हा काय? उपाय तर नाही, पण उपाय हे जल प्रदूषणचा म्हणजे ते नियम पाळायचे. हा, भारताचे नियम पाळायचे. हा. यामध्ये पाणीमध्ये टाकायचे नाही हा. कचरा, आणि ते शुद्ध पाणी ते अशुद्ध नाही करायचे. हा. आणि ध्वनी आणि हे वायू प्रदूषण ना? वायू प्रदूषण म्हणजे याचे पण नियम पाळायला पाहिजेत ना? हो, नियम पाळायला पाहिजे. आणि जास्त म्हणजे असे हॉस्पिटल सारखे जिथे डीजे काय होत नाही वाजवायला वाजवायला पाहिजे. बरोबर आहे. हॉस्पिटल एकदम मस्त हो काय? एकदम मस्त. त्याने एकदम खूप छान माहिती दिली. आणि इकडे सुद्धा त्यांनी विज्ञान प्रदर्शन खूप छान पद्धतीने मांडलेलं आहे. थोडं आता पुढं बघूया. तुमचा कोणता प्रयोग आहे? तो कोणता प्रयोग? कोणता रे दादूस? सौर ऊर्जा ना? बरोबर, एकदम छान बनलेलं आहे ना? तुमची शाळा कोणती? तुमची नागझरीच काय? एकत्रच. सौर ऊर्जेचा त्यांचा प्रकल्प आहे. तुमचा तोच काय एकत्रच? तुझी शाळा कोणती काय? नमस्कार, माझे नाव तन्वी चिंतामण गवते. मी आता 5वी मध्ये शिकत आहे. माझे शाळेचे नाव शासकीय प्राथमिक आश्रम शाळा चरणी. इथे आम्ही एक चरणी ना? आमच्या मॉडेलचे नाव आहे स्वच्छता व आरोग्य. स्वच्छता राहील तर आरोग्य चांगलं राहील. स्वच्छतेविषयी आम्ही 4 मुद्दे बनवलेले आहेत. त्यापैकी पहिला मुद्दा तो म्हणजे वैयक्तिक स्वच्छता. वैयक्तिक स्वच्छतामध्ये रोज सकाळी लवकर उठणे, दात घासणे, अंघोळ घालणे, स्वच्छ कपडे घालणे, आपल्या बिछानं उचलणं, शौचालय जाणे,
त्याच्यानंतर गृह स्वच्छता. गृह म्हणजे घर. नियमित घर स्वच्छ ठेवावे. भांडी स्वच्छ ठेवावीत. घरातील कचरा पेटीतच टाकावा. त्याच्यानंतर शालेय स्वच्छता म्हणजे शाळेत व वर्गात स्वच्छता ठेवावी. शाळेतील भिंती, बाका, कपाटे इत्यादीवर काहीही लिहू नये. शौचालय स्वच्छ ठेवा. त्याच्यानंतर परिसर स्वच्छतामध्ये कीप युअर विलेज क्लीन म्हणजे गाव व परिसर स्वच्छ ठेवा. नदी नाल्यात कचरा टाकू नका. उघड्यावर कचरा टाकू नका. परिसरात थुंकू नये. वाटत आहे वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम. हा इकडे चंदूभाई इकडे आश्रमशाला गंजाडचा आपला बायोगॅस संयंत्रणा म्हणून एक ते आपले मोराची पिशा लावून त्याची पूजा करू. तुम्ही ना गेलो ना काय श्रीकृष्ण काही पण त्याचे डोक्याला मोर पिशा लावत तर आपले श्रीकृष्णाचे वसंत आहोत. आदिवासी समाज निसर्गाचा पूजक आहे ना. आपले संत तुम्हाला माहित हवं जसं काय गणपती, दिवाळी, सकरात, होलिना असं हे आपले पारंपरिक सण ना. आपले भारतात आपले अख्खे जगात वारली चित्रकला प्रसिद्ध आहे. नाही आदिवासी समाजाचं जीवनकृत दाखवेल आहे ना. आपले घरात नवीन भातानो तर ते आपले घरचे देवाणीला दाखवून मगच खाऊन ना. तुम्ही नागेल मग काय आता आदिवासीच्या जमिनी नात्या लुटजता, झाडा नाती लुटजता ना. ते डोंगरातले झाडा नाती तोड जातील तर प्राणी नाती कोठे राहतील. तर आपले डोंगराची राखवाल केली पाहिजे ना. जमिनीच्या लुटून नाही दिला पाहिजे. धन्यवाद. छान अप्रतिम अशी वेशभूषा या विद्यार्थ्याने सादर केलेली आहे. यानंतर येत आहे एंबूर केंद्रातील विद्यार्थी. काय ना चला पुढे बघू अजून पोरांनी काय केलं आहे ते बघू ना. 17 वर्ष वयोगट आणि एंबूर केंद्र. हे ती साला कोणती रे आपली तर भेटलो होतो ना. तुला पण मी आवाज दिला होता. हां मस्त बनवलं आहे. तुमचा काय आहे विज्ञान प्रदर्शन तुम्ही काय दाखवलं आहे. सेवा सदन कॉम्प्लेक्स स्वच्छ सुंदर परिसर. हे गाव आहे काय. हां एकदम भारी दाखवलं तुम्ही. हॉस्पिटल इथं राज्याना राजधानी. वा मला पाठ नाही होता पण आता मला पाठ झाला जिराक. नंतर येत आहे खंबाळे केंद्रातील विद्यार्थी 17 वर्ष वयोगटाखाली. इथे पण त्याच आहे. कंपनी धूर केमिकल साठलेली झाडे कंपनीचं जलप्रदूषण. ती साला कोणती कोचाई एकदम मस्त. तुमचं काय आहे हे तुझं आहे काय. जरा माहिती दे 2 शब्दात. शाश्वती हा ना मीच प्रोजेक्ट बनवलेला आहे. हो आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये बघितलं तर जास्त ढोरांचं प्रमाण आहे. आणि हा गोठा आहे म्हणजे गोठ्यामध्ये ढोरं बांधलेले आहेत ते. आणि जेव्हा ढोरं उत्सर्जन करतात शेण तेव्हा ते आपण काय याचे गोबर गॅसमध्ये म्हणजे टाकीमध्ये टाकल्यानंतर काय त्याच्यामध्ये काय मिथेन तयार होतो. आणि मिथेन आपण स्वयंपाक बनवण्यासाठी वापरू शकतो. मिथेन हा ज्वलनशील पदार्थ आहे. आणि जेव्हा आपण बघितले ग्रामीण भागामध्ये तर काय लाकूड तोडून त्याचे स्वयंपाक बनवतात त्याच्यापासून पोल्युशन होतं. तर ते न वापरता आपण काय मिथेन वापरला पाहिजे. हो आणि जेव्हा याच्यामध्ये मिथेन संपतो तेव्हा काय आपण सुका शेण असतो ना सुकलेलं शिल्लक ते आपण शेणखत म्हणून वापरू शकतो. आणि आपले दैनंदिन जीवनामध्ये आपले ग्रामीण भागामध्ये बघितलं तर जास्तीत जास्त शेती करली जाते. म्हणजे की आपले रासायनिक खतावरची कर्ज तर मग रासायनिक शेतीवर कर्ज तर त्याच्यामुळे काय ते घटक विषारी घटक म्हणजे हे भातात मध्ये जात तर मग ते आपले खाव तर मग आपल्याला म्हणजे वेगवेगळे कॅन्सर रोग म्हणजे रोगाची जास्ती शक्यता असं सांग. तर मग ते टाळायचं हवं ना. तर मग आपले काय शेणखत म्हणजे सेंद्रिय खत वापरायला पाहिजे. सेंद्रिय खत वापरल्यामुळे काय म्हणजे आपली जमीनची सुपीकता वाढ आणि त्यात मग शेती चांगली प्रमाणात व्हावी. आणि नंतर मग कोंबड्याचं प्रकार आहे कोंबडा खत आणि शेणखत आणि गांडूळ खत किंवा
आपण इतर खतं वापरू शकतो. आणि कंपोस्ट खत हे मध्ये मी ना आपले दैनंदिन जीवनामध्ये काय घरामध्ये काहीतरी पदार्थ वगैरे वापरतो, हो भाजीसाठी वगैरे किंवा वस्तू वापरतो ना, तेव्हा आपल्या वस्तू असतात ना, म्हणजे काय आपल्या घरामध्ये कचरा असतो त्याचं काय 2 भागामध्ये विभाजन केलं पाहिजे. एक सुका कचरा आणि एक ओला कचरा. म्हणजे ओला कचरा काय होतं तर विघटन होतं ओला कचऱ्याचं, आणि सुका कचरा विघटन होत नाही. तर सुके कचऱ्याचं विघटन होत नाही म्हणून काय त्याचं करायचं, पुनर्वापर करायचा. हो. आणि आता दैनंदिन जीवनामध्ये बघितलं जास्ती प्लास्टिक ही दुनियासमोर सर्वात मोठी समस्या. कशी विघटन करणार, तर आपण बघितलं तर इकडं परिसरामध्ये प्लास्टिक असतं, आणि ते प्लास्टिक खाऊन काय प्राणी बैल वगैरे मृत्युमुखी पडतात, आणि ते मृदा प्रदूषण होतं. आणि मग ते होऊ नये म्हणून प्लास्टिकचा पुनर्वापर करावा पाहिजे, आणि प्लास्टिक जपून वापरला पाहिजे. हो. आणि ते मग कंपोस्ट खतमध्ये आपण शेतीसाठी वापरू शकतो. नंतर हा आहे हा आहे सोलर ऊर्जा. हो, सोलर ऊर्जा आहे ही. बघा पेटते. हो, कनेक्टिव्ह ही फास्ट लाईन आहे, आणि खालचे सिंगल लाईन ते. हो, फास्ट लाईन आहे. म्हणजे जेव्हा ना सूर्यप्रकाश नाही तेव्हा पेटत नाही, ती पेटते. आता सूर्यप्रकाश गेला तर पेटत नाही. मग हा शौचालय, आणि जेव्हा शौचालय उत्सर्जन होतं आपले, ते मग त्याच्यापासून काय मिथेन बनतो, ते मिथेन पण आपण वापरू शकतो. आणि हा बनवण्यासाठी मी फक्त कुठा वापरलाय, आणि कुठा आणि तार आणि बल्ब, फक्त एवढं. प्लास्टिकचा वापर नाही केला, कारण की प्लास्टिक आपल्याला जोखीम आहे, म्हणजे हानिकारक आहे म्हणून वापरले नाही. आणि हे वारली पद्धतीचे मी कूडसारखी विणून एक वय केलेलं आहे. वय आणि एक आपले शाश्वत गेट बनवलं आहे, स्वागत करीत आहोत. आणि ही विहीर आपण पाणी पुरवठ्यासाठी, म्हणजे पाणी पुरवठा करण्यासाठी हो, आणि ते वापरू शकतो आपण घरामध्ये, किंवा असे आपण वापरू शकतो. धन्यवाद. म्हणजे विषयच मस्त आहे. स्वस्त एकदम. तुझं नाव काय? ओके. म्हणजे मित्रांनो, लहान मुलांमध्ये, आश्रमशाळेतील मुलांमध्ये इतकी छान कला बघून म्हणजे खूप आनंद झाला. असं एवढं त्यांचे विचार, शाश्वत शेतीबद्दल किती छान विचार आहेत. तुमचा सहर्ष स्वागत करीत आहे. स्वच्छता आणि आरोग्य तुमचा विषय आहे काय? तू काय बोलशील? आपले गावठी बोलशील काय नाही? हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचे आरोग्य सांभाळणे खूप महत्त्वाचे आहे, कारण पैशापेक्षा सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपले आरोग्य. ज्याचे आरोग्य तंदुरुस्त असेल तोच जीवनात यशस्वी होतो. त्यासाठी आपली स्वच्छता असणे गरजेचे आहे. हे सोलर पॅनल, यानंतर त्याचे पद्धती केंद्र आहे कळमदेवी. आणि गावाच्या मधोमध एक बाग आहे, आणि गावात हो गोगरी आणि सवणी गावातील यांनी घरे तयार आहेत, व्हायचं. आणि सांडपाणी जाण्यासाठी पाईप आहेत ना? हो. आणि हे शौचालय आहे, आणि हे विहीर आहे बांधण्याची, आणि हे आरोग्य केंद्र. एकदम मस्त. थँक्यू. तुझं नाव काय? संजना पण. तुझी कोणती शाळा? तुझी शाळा कोणती? धुंदलवाडी. वा, तुझा मस्त प्रयोग आहे ना. यो टावर काय? यो टावर ना यो काय रे? पवन ऊर्जा ना. कोणचं घे ना. हे डोंगर काय? अरे घाबरा नको, आपलीच बसून बोलायचं. मस्त माहिती करून घ्यावं असं. आम्हाला पण माहीत नाही, तुम्ही एवढा भारी बनवेला आहे. यो काय रे? डॅमचा दरवाजा ना. जरा माहिती सांग ना काहीतरी. काय पण बोल. काय असं मी डोंगर आहे, यो टावर आहे, आपली गावठी पाय बोलायचं बिंदास बोल ना. चला ओके. काय नाही काय याचा, हे प्रोजेक्टचं नाव काय आहे तुमचं? पारंपरिक ऊर्जा ना. अपारंपरिक काय रे? अपारंपरिक ऊर्जा त्यांचा विषय आहे. एकदम खूप छान. तुम्ही हे काय रे? वेदांत हॉस्पिटल. अरे आता मी ॲडमिट होतो वेदांत हॉस्पिटलमध्ये. नक्कीच. ते तुमचाच काय? धुंदलवाडी. तुमची शाळा काय? वा, एक नंबर. खूप छान शाळा तुमची. पूर्ण याने धुंदलवाडी बनवला आहे ना. त्यांचं हॉस्पिटल नाही काय? वेदांत हॉस्पिटल. त्यांच्या गावचा हॉस्पिटल सुद्धा बनवला आहे. एकदम खूप छान. काय मुलांमध्ये एवढी कला यार. मानलं तुम्हाला. एक नंबर. काय तुम्हाला रेटिंग द्यायची आहे? सही वगैरे नाही ना? नाही तर दे. यानंतर येत आहे केंद्र डोंगारी. नाही म्हणजे एकदम मस्त. त्यांचं ना आपत्ती व्यवस्थापन एक सुरक्षा कवच. आपत्ती व्यवस्थापन प्रो.
आपत्ती व्यवस्थापन एक सुरक्षा कवच त्यांचा विषय आहे.